रात्रीचा भात शिल्लक राहिलाय, अहो मग टाकून कशाला देता? मस्तपैकी भजी करा की त्याची. शिल्लक राहिलेला भात असा बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे, हाताने मस्तपैकी कुस्करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मग तांदळाचं पीठ, बेसन पीठ, धने जिरे पावडर, हळद, लाल मिरची पावडर, ओवा, हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छानपैकी पीठ भिजवून घ्यायचं आहे. ओवा घालायला मात्र अजिबात विसरायचं नाही हां. आणि आता पीठ भिजवताना पाणी नाही बरं, ताकाचा वापर करायचा आहे. ताक घालून पीठ भिजवायचं आहे. ताक घालून पीठ भिजवल्यामुळे काय होतं, भज्याची चव अगदी दुप्पट वाढते. आणि हे भजी खायला जर तुम्ही म्हणाल ना तर एक नंबर चव आहे. नंतर मग चिमूटभर सोडा घालून पुन्हा पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मस्त खमंग खुसखुशीत भजी तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये ही आता भजी तळायला मी सोडते आहे. मस्त खमंग खुसखुशीत भजी ही तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता. मैत्रिणींनो, आता शिल्लक राहिलेला भात टाकून देऊ नका बरं का. अशी मस्त खमंग खुसखुशीत भजी करा आणि मस्तपैकी छान भज्याचा आनंद घ्या. कशी वाटली रेसिपी? मस्त आहे ना?